In the last lecture, okay, at the last of the lecture we have seen the structure of the amino acid. In that, central carbon atom having at one side carboxyl group, at one side amino group, and at one side R side chain, and at fourth side there is a H hydrogen molecule is there. So from that amino acid, when it is break down, okay, then amino group from that amino acid is going to be separated, and that amino group it is going to convert into the ammonia, and ammonia it is very toxic to our body. Okay, so it should be eliminated from the body. So finally that produced ammonia is excreted is as ammonia or urea or uric acid. Okay, generally ammonia, urea or uric acid are produced due to the deamination of the amino acids. म्हणजेच मागच्या लेक्चरच्या शेवटी आपण अमायनो ॲसिडचं स्ट्रक्चर बघितलं होतं, ज्याच्यामध्ये एका साईडला कार्बोक्सिल ग्रुप आहे, एका साईडला अमायनो ग्रुप आहे आणि एका साईडला आर साईड चेन आहे. पण आपण सांगितल्याप्रमाणे आपल्या बॉडीमध्ये कार्बोहायड्रेट, फॅट जास्त वेळासाठी स्टोअर केले जाऊ शकतात, पण अमायनो ॲसिड जास्त वेळासाठी स्टोअर केले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे या अमायनो ॲसिडचं ब्रेकडाऊन केलं जातं. ब्रेकडाऊन कशामध्ये होतं तर अमायनो ग्रुप फक्त सेपरेट होतो त्या स्ट्रक्चरपासून, आणि हे जे अमायनो ग्रुप सेपरेट झालेले आहेत यांचं कन्व्हर्जन आपल्या बॉडी फ्लुइडमध्ये अमोनियामध्ये होतं, आणि अमोनिया हा सगळ्यात टॉक्झिक सबस्टन्स आहे आपल्या बॉडीमध्ये. मग हा आपल्या बॉडीमधून बाहेर टाकला पाहिजे. ओके, मग ॲनिमल्स हे एकतर अमोनिया म्हणून त्याला बाहेर टाकतात, युरिया म्हणून बाहेर टाकतात, किंवा युरिक ॲसिड म्हणून बाहेर टाकतात. ओके, आणि हे अमोनिया, युरिया किंवा युरिक ॲसिड कसे तयार होतात तर अमायनो ॲसिडच्या डिअमायनेशनमुळे. डिअमायनेशन म्हणजे काय की अमायनो ॲसिडमधून अमायनो ग्रुप काढून टाकणे. अमायनो ग्रुप काढून टाकणे या प्रोसेसला डिअमायनेशन असे म्हणतात. According to the product of elimination and mode of the excretion, the animals are divided into mainly 3 types. Okay, म्हणजे ॲनिमलच्या कुठला प्रोडक्ट इलिमिनेट करतो आणि त्याचं एक्सक्रिशनचं मोड काय आहे याच्यावरून ॲनिमल्सचे 3 भागांमध्ये डिवायडेड केलेलं आहे. ओके, विच आर दे? नेमली, first one is the ammonotelism, then ureotelism, and third one is uricotelism. Now ammonotelism means what? Animal which excretes ammonia as a excretory product. Then ureotelism excrete urea as a excretory product from the body. And uricotelism means the animals which excrete uric acid as an excretory product from the body. So these are the 3 types of animals. म्हणजे ॲनिमल जे आहेत या 3 भागांमध्ये डिवाइड झालेले आहेत. असे ॲनिमल्स जे की अमोनिया एक्सक्रीट करतात त्यांना अमोनोटेलिझम म्हणतात, अमोनोटेलिक ऑर्गॅनिझम म्हणतात, आणि त्या प्रोसेसला अमोनोटेलिझम म्हणतात. असे ॲनिमल्स की जे युरिया एक्सक्रीट करतात त्यांना युरिकोटेलिक असे म्हणतात, युरिओटेलिक असे म्हणतात, आणि प्रोसेसला युरिओटेलिझम असे म्हणतात. आणि असे ॲनिमल्स की जे युरिक ॲसिड एक्सक्रीट करतात त्यांना युरिकोटेलिक ऑर्गॅनिझम आणि प्रोसेसला युरिकोटेलिझम असे म्हणतात. तर आपण ह्या तिन्ही प्रोसेस बघणार आहोत. फर्स्ट वन इट इज नथिंग बट दी अमोनोटेलिझम. ओके, अमोनोटेलिझम मीन्स व्हॉट? एलिमिनेशन ऑफ द नायट्रोजनस वेस्ट in the form of ammonia, that is NH3, is called as ammonotelism. Okay, it is basic in nature, hence can be disturb the pH of the body. म्हणजे काय तर नायट्रोजनस वेस्टचं एलिमिनेशन अमोनियाच्या फॉर्ममध्ये करणं या प्रोसेसला अमोनोटेलिझम म्हणतात. आणि जे ॲनिमल्स असं करतात त्यांना अमोनोटेलिक ऑर्गॅनिझम असे म्हणतात.
आणि हे बेसिक आहेत. ओके, दीज आर बेसिक इन नेचर आणि याच्यामुळे ते बॉडीचा pH डिस्टर्ब करू शकतात, म्हणून यांना बॉडीतून बाहेर टाकलं पाहिजे. द अमोनिया इज रेडिली सॉल्युबल इन वॉटर, बट ॲज इट इज व्हेरी टॉक्झिक, टू न्यूट्रलाइज इट, इट रिक्वायर्स लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर टू रिड्यूस इट्स टॉक्झिसिटी. म्हणजे काय, अमोनिया हा वॉटरमध्ये रेडिली सॉल्युबल आहे, म्हणजे तो वॉटरमध्ये इझिली सॉल्युबल होऊ शकतो. पण अमोनिया हा सगळ्यात जास्त टॉक्झिक असल्यामुळे त्याला न्यूट्रल करण्यासाठी आपल्याला लार्ज क्वांटिटी वॉटर लागणार आहे. म्हणजे त्याची टॉक्झिसिटी कमी करण्यासाठी, कारण हा सगळ्यात टॉक्झिक आहे, तर ह्या टॉक्झिक असल्यामुळे याला न्यूट्रलाइज करण्यासाठी वॉटरची क्वांटिटी खूप लागणार आहे त्याची टॉक्झिसिटी कमी करण्यासाठी. हेन्स ॲनिमल्स विच इलिमिनेट्स अमोनिया हॅविंग प्लेंटी ऑफ वॉटर सराउंडिंग देम अँड द ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज अमोनोटेलिक. म्हणजे असे जे ॲनिमल्स आहेत की जे डायरेक्ट अमोनिया एक्सक्रीट करतात, त्यांच्या सराउंडिंग म्हणजे त्यांच्या भोवताली भरपूर पाण्याची उपलब्धता असते. म्हणजेच काय, जनरली वॉटरमध्ये असणारे जे ॲनिमल्स आहेत ते अमोनिया एक्सक्रीट करतात आणि या सगळ्यांना अमोनोटेलिक असे म्हणतात. द 1 gram ऑफ अमोनिया नीड्स अबाउट 300 to 500 ml ऑफ वॉटर फॉर द इलिमिनेशन. बघा इथं बघा की 1 ग्राम अमोनिया जर बॉडीतून आपल्याला एक्सक्रीट करायचा असेल तर जवळजवळ 500 ml वॉटर आपल्याला इथं लागणार आहे. म्हणजेच काय, त्यांच्या भोवताली भरपूर पाणी असायला पाहिजे आणि या पाण्यामध्ये ते डायरेक्टली अमोनिया एक्सक्रीट करतात, जेणेकरून त्यांची टॉक्झिसिटी कमी होईल. म्हणजे यांना खूप पाणी लागतं. म्हणजे जनरली वॉटरमध्ये असणारे ॲनिमल्स हे अमोनोटेलिक आहे. अमोनोटेलिझम फाउंड इन ॲक्वॅटिक इनव्हर्टिब्रेट्स, बोनी फिशेस, ॲक्वॅटिक अँड ऑर लार्वल ॲम्फिबियन्स. जसं मी सांगितल्याप्रमाणे अमोनोटेलिझम कोणामध्ये बघायला जाईल तर ॲक्वॅटिकमध्ये असणारे सगळे इनव्हर्टिब्रेट्स, त्याच्यानंतर व्हर्टिब्रेटमधले बोनी फिश आणि ॲक्वॅटिक किंवा लार्वल ॲम्फिबियन्स या सगळ्यांच्यामध्ये अमोनोटेलिझम आपल्याला बघायला मिळतं. द ॲनिमल्स विदाउट एक्सक्रिटरी सिस्टीम आर ऑल्सो अमोनोटेलिक. म्हणजे ज्यांच्यामध्ये एक्सक्रिटरी सिस्टीम नाही आहे, फॉर एक्झाम्पल प्रोटोझोआ की ज्यांच्यामध्ये एक्सक्रिटरी सिस्टीम आहे, ते सुद्धा डायरेक्टली अमोनिया एक्सक्रीट करतात. आणि हा अमोनिया एक्सक्रीट करण्यासाठी काय काय रूट आहेत त्यांना, इट इज एलिमिनेटेड थ्रू बॉडी सरफेस म्हणजेच स्किनच्या माध्यमातून, ऑर गिल्स अँड इन द मॅमल्स इट इज किडनीज. ओके, म्हणजे यांचा रूट काय आहे, एकतर स्किनच्या माध्यमातून, एकतर गिल्सच्या माध्यमातून किंवा किडनीच्या माध्यमातून ते एक्सक्रीट करू शकतं. देन सेकंड टाईप इज द युरिओटेलिझम. ओके, the elimination of nitrogenous waste in the form of urea, NH2, CONH2, it is called as urea, is called as ureotelism. म्हणजे नायट्रोजनस वेस्ट जे इलिमिनेट केले जाणार आहे ते कोणत्या फॉर्ममध्ये आहे, इथं युरियाच्या फॉर्ममध्ये NH2CONH2, आणि म्हणून या प्रोसेसला युरिओटेलिझम असे म्हणतात. रिमेंबर स्टुडंट, युरिओटेलिझम की जे ॲनिमल्स युरिया एक्सक्रीट करतात. जनरली युरिया इज लेस टॉक्झिक दॅन दॅट ऑफ दी अमोनिया. म्हणजे युरिया जो आहे तो अमोनियापेक्षा थोडा कमी टॉक्झिक आहे. म्हणजे तो टॉक्झिक आहे पण ॲज कम्पेअर टू द अमोनिया इट इज लेस टॉक्झिक. द युरिया इज ऑल्सो लेस वॉटर सोल्युबल दॅन दॅट ऑफ दी अमोनिया, सो दॅट दे रिक्वायर्स लेस वॉटर टू इलिमिनेट युरिया फ्रॉम दी बॉडी. आता इथं बघा, युरिया जो आहे तो अमोनियापेक्षा थोडा कमी टॉक्झिक आहे. तो टॉक्झिक आहे पण अमोनियापेक्षा कमी टॉक्झिक आहे आणि तो अमोनियापेक्षा कमी वॉटर सॉल्युबल आहे. म्हणजे वॉटरमध्ये जास्त सॉल्युबल होत नाही जेवढा अमोनिया होत होतं. त्यामुळे यांना जर बॉडीच्या बाहेर टाकायचं असले तर आपल्याला लेस वॉटर लागतं, कमी वॉटर लागतं ॲज कम्पेअर्ड टू अमोनिया. म्हणजे अमोनियाला किती 500 ml वॉटर लागत होतं. ओके,
आणि पण यांच्यामध्ये थोडं कमी वॉटर आपल्याला लागते. ओके, ॲज इट इज लेस टॉक्सिक अँड लेस वॉटर सॉल्युबल, हेन्स युरियोटेलिझम इज सुटेबल फॉर दी ॲनिमल्स दोज नीड कन्झर्वेशन ऑफ वॉटर टू सम एक्सटेंट. म्हणजे हे जे युरियोटेलिझम आहे याच्यामध्ये एकतर ते लेस टॉक्सिक आहेत आणि दुसरं म्हणजे त्यांच्यामध्ये वॉटर कमी लागतं. मग हे कोणत्या ॲनिमलमध्ये सुटेबल आहे, तर असे ॲनिमल्स की ज्यांच्यामध्ये काही प्रमाणात वॉटरचं कन्झर्वेशन केलं जातं. ओके, त्याच्यामध्ये मग एक्झाम्पल बघायला गेलं तर मोस्टली टेरेस्ट्रियल ॲनिमल्स आर कॉल्ड युरियोटेलिक. म्हणजे ज्याच्या म्हणजे एक्झाम्पल आपण सुद्धा आहेत, आपण युरियोटेलिक आहेत. आपण सुद्धा युरिया एक्सक्रीट करतो, पण युरिया डायरेक्टली करत नाही, तर आपण युरिया इन द फॉर्म ऑफ युरिन एक्सक्रीट करतो. आपण युरिन एक्सक्रीट करतो, पण मूळ प्रोडक्ट काय आहे, युरिया. वेन इट इज सॉल्युबल इन द वॉटर इट बिकम्स युरिन. ओके, मग म्हणजे टेरेस्ट्रियल ॲनिमल्स बऱ्यापैकी हे युरियोटेलिक आहेत, त्याच्यामध्ये आपण सुद्धा येतो. 1 ग्रॅम ऑफ युरिया रिक्वायर्स 50 ml ऑफ वॉटर टू इलिमिनेट आउट ऑफ दी बॉडी. बघा इथं बघा, अमोनियामध्ये आपण काय बघितलं होतं, 1 ग्राम अमोनिया एक्सक्रीट करण्यासाठी आपल्याला 300 ते 500 ml वॉटर लागतं. पण इथं युरिया एक्सक्रीट करताना आपल्याला 50 ml वॉटर लागणार आहे, म्हणजे कमीच वॉटर लागणार आहे. ओके, अमोनियाशी कम्पेअर केलं तर. आता कोणाकोणामध्ये कोणकोणते ॲनिमल्स युरियोटेलिकमध्ये येतात, मॅमल्स, कार्टिलेजनस फिशेस, ॲक्वॅटिक रेप्टाइल्स, मोस्ट अडल्ट ॲम्फिबियन्स आर युरियोटेलिक. ओके, दे कन्वर्ट अमोनिया टू युरिया इन लिव्हर बाय ऑपरेटिंग युरिया सायकल. तर याच्यामध्ये बघा की मॅमल्स, कार्टिलेजनस फिशेस, ॲक्वॅटिक रेप्टाइल्स आणि अडल्ट ॲम्फिबियन्स हे युरियोटेलिक आहेत. आणि हे काय करतात, तर पहिल्यांदा त्यांच्या बॉडीमध्ये अमायनो ॲसिड ब्रेकडाऊन झाल्यामुळे अमोनिया तयार होतं, पण अमोनियाचं कन्व्हर्जन ते युरियामध्ये करतात. कुठं, तर लिव्हरमध्ये. कोणती सायकल आहे, युरिया सायकल आहे. अमोनिया टू लिव्हर युरिया कन्वर्ट करण्यासाठी लिव्हरमध्ये युरिया सायकल तिथं रन केली जाते. हे झालं युरियोटेलिझम. ओके, ही या सगळ्या प्रोसेसला युरियोटेलिझम असे म्हणतात. आणि थर्ड वन इज युरिकोटेलिझम. ओके, elimination of the nitrogenous waste in the form of uric acid is called as युरिकोटेलिझम. आता इथं बघा, म्हणजे नायट्रोजनस वेस्ट जे इलिमिनेट केले जाणार आहे ते कोणत्या फॉर्ममध्ये आहे, तर युरिक ॲसिडच्या फॉर्ममध्ये आहे. तर त्या ॲनिमल्सला युरिकोटेलिक ऑर्गॅनिझम म्हणतात आणि त्या प्रोसेसला युरिकोटेलिझम असे म्हणतात. युरिक ॲसिड इज लिस्ट टॉक्सिक, सो इट कॅन बी स्टोर्ड इन द बॉडी फॉर सम टाईम. ऑल्सो इट इज लिस्ट सॉल्युबल इन वॉटर. ओके, म्हणजे बघा युरिक ॲसिड हा सगळ्यात कमी टॉक्सिक आहे. म्हणजे या तिन्हींच्यामध्ये अमोनिया, युरिया आणि युरिक ॲसिड या तिन्हींच्यामध्ये सगळ्यात कमी टॉक्सिक कोण आहे, तर युरिक ॲसिड आहे. ओके, त्यामुळे हा सगळ्यात बॉडीमध्ये काही प्रमाणात स्टोअर करून ठेवला जाऊ शकतो. ओके, आणि हा सगळ्यात लिस्ट सॉल्युबल आहे वॉटरमध्ये. या तिन्हींच्यामध्ये बघायला गेला तर सगळ्यात कमी वॉटरमध्ये सॉल्युबल होणारा कोणता आहे, तर युरिक ॲसिड आहे. हेन्स 1 ग्रॅम ऑफ युरिक ॲसिड रिक्वायर्स अबाउट 5 to 10 ml ऑफ वॉटर टू इलिमिनेट आउट ऑफ दी बॉडी. म्हणजे सगळ्यात लिस्ट सॉल्युबल आहे, सगळ्यात कमी टॉक्सिक आहे. त्यामुळे 1 ग्रॅम युरिक ॲसिड बॉडीतून बाहेर टाकण्यासाठी 5 ते 10 ml वॉटर फक्त लागतं. हेन्स ॲनिमल हू नीड टू कन्झर्व मोर वॉटर फॉलोज युरिकोटेलिझम. हिअर अमोनिया इज कन्वर्टेड इन टू युरिक ॲसिड. म्हणजे फक्त 5 ते 10 ml वॉटर लागणार आहे 1 ग्रॅम युरिक ॲसिड रिक्वायर करायला. त्यामुळे कोणत्या ॲनिमल्समध्ये युरिकोटेलिझम बघायला मिळतं, तर असे ॲनिमल्स की जे जास्तीत जास्त वॉटर कन्झर्व करायला लागतं त्यांना. म्हणजे वाळवंटामध्ये असणारे सगळे प्राणी, ओके, त्यांच्यामध्ये युरिकोटेलिझम होत असणार आहे, कारण त्यांना जास्तीत जास्त वॉटरची गरज असते.
आणि इथं अमोनियाचं कन्व्हर्जन युरिक ॲसिडमध्ये केलं जातं आणि मग बॉडीच्या बाहेर टाकलं जातं. मोस्टली बर्ड्स, इन्सेक्ट्स, मेनी रेप्टाइल्स, लँड स्नेल्स, दे हॅव स्पेंड मोर एनर्जी. दे हॅव टू स्पेंड मोर एनर्जी. म्हणजे सगळे पक्षी, सगळे कीटक, त्याच्यानंतर मोस्ट ऑफ दी रेप्टाइल्स, लँड स्नेल्स यांच्यामध्ये तुम्हाला युरिकोटेलिझम बघायला मिळेल आणि जास्तीत जास्त यांची एनर्जी या गोष्टीसाठी खर्च होत. तर हे 3 मेन टाईप्स आहेत ॲनिमल्समध्ये, अमोनोटेलिझम, युरिकोटेलिझम आणि युरिओटेलिझम. सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत तर अमोनिया हा नायट्रोजनस वेस्ट म्हणून एक्सक्रीट केला जातो. युरिओटेलिझममध्ये युरिया हा नायट्रोजनस वेस्ट म्हणून एक्सक्रीट केला जातो आणि युरिकोटेलिझममध्ये युरिक ॲसिड एक्सक्रीट केलं जातं. आता अमोनिया हा सगळ्यात टॉक्झिक आहे, युरिया हा त्याच्यापेक्षा कमी टॉक्झिक आहे आणि सगळ्यात कमी टॉक्झिक हा युरिक ॲसिड आहे. अमोनिया हा सगळ्यात जास्त सॉल्युबल आहे वॉटरमध्ये. युरिक ॲसिड हा त्याच्यापेक्षा कमी टॉक्झिक युरिया हा त्याच्यापेक्षा कमी सॉल्युबल आहे आणि युरिक ॲसिड हा सगळ्यात कमी सॉल्युबल आहे. 1 ग्रॅम अमोनिया जर एक्सक्रीट करायचा असेल तर 500 ml पर्यंत वॉटर लागतं. 1 ग्रॅम युरिया जर एक्सक्रीट करायचं असेल तर 50 ml वॉटर लागतं आणि 1 ग्रॅम युरिक ॲसिड एक्सक्रीट करायचं असेल तर 5 ते 10 ml वॉटर लागतं. हा या तिन्हींच्या मधला मेन डिफरन्स आहे. हे तिन्हीसुद्धा एक्सक्रेटिव्ह प्रोडक्ट आहेत, अमोनिया, युरिया आणि युरिक ॲसिड. याच्या व्यतिरिक्त जर बघायला गेला तर इनिमिलेशन ऑफ द नायट्रोजनस वेस्ट इन द फॉर्म ऑफ गॉनिन इज कॉल्ड ॲज गॉनोटेलिझम. याचे एक्झाम्पल्स आहेत स्पायडर्स, स्कॉर्पियन्स अँड पेंग्विन्स. आता गॉनिन काय आहे तर आपण DNA जर बघितला असेल त्याच्यामध्ये ATGC, ॲडेनिन, गॉनिन, थायमिन, युरॅसिल, ओके, अँड सायटोसिन. तर हे जे आहे ते नायट्रोजनस बेसिस आहे आणि जर गॉनिन हा नायट्रोजनस वेस्ट म्हणून बॉडीमध्ये बाहेर टाकला लागला तर त्या ॲनिमल्सला गॉनोटेलिक ऑर्गॅनिझम म्हणतात आणि त्या प्रोसेसला गॉनोटेलिझम असं म्हणतात. मग हे कोणत्या ॲनिमल्समध्ये येतात? स्पायडर्समध्ये गॉनोटेलिझम आहे, स्कॉर्पियन्समध्ये गॉनोटेलिझम आहे आणि पेंग्विन्समध्ये सुद्धा गॉनोटेलिझम आहे. याच्या व्यतिरिक्त ड्युरिंग दी स्केलेटल मसल कॉन्ट्रॅक्शन क्रिएटिन फॉस्फेट कॅटाबोलायझेस इनटू प्लाझ्मा क्रिएटिन. सो क्रिएटिन इज ऑल्सो अ एक्सक्रेटरी प्रोडक्ट. आता आपण बघितलं अमोनिया, युरिया आणि युरिक ॲसिड. याच्या व्यतिरिक्त गॉनिनसुद्धा आहे जो एक्सक्रेटरी प्रोडक्ट आहे. त्याच्यानंतर जे काही आपल्यामध्ये स्केलेटल मसल कॉन्ट्रॅक्शन होतं, म्हणजे आपली हालचाल होत असताना बघा की स्केलेटल मसलचंच कॉन्ट्रॅक्शन होत असतं, तर त्याच्यामध्ये असणारा क्रिएटिन फॉस्फेट हा जो घटक आहे तो कॅटाबोलाइज होतो, म्हणजे काय ब्रेकडाऊन होतो आणि त्याच्यापासून प्लाझ्मा क्रिएटिन तयार होतो. आणि क्रिएटिन हा एक एक्सक्रेटरी प्रोडक्ट आहे, म्हणजे तुमच्या एक्सक्रेटरी प्रोडक्टमध्ये क्रिएटिनिन सुद्धा असतो. आणि तो कसा तयार होतो तर मसल कॉन्ट्रॅक्शन वेळी कॅटाबॉलिझम होतं क्रिएटिनिन फॉस्फेटचं आणि फॉस्फेट वेगळा होतो आणि क्रिएटिन वेगळा होतो आणि क्रिएटिन बॉडीच्या बाहेर टाकला जातो. ओके, इन सम ॲनिमल्स देर इज ऑस्मो कन्फर्मेशन अँड ऑस्मो रेग्युलेशन. म्हणजे काही ॲनिमल्स हे ऑस्मो कन्फर्मर्स आहेत आणि काही ॲनिमल्स हे ऑस्मो रेग्युलेटर्स आहेत. ऑस्मो कन्फर्मर्स म्हणजे काय तर असे ॲनिमल्स की जे बाहेरच्या टेम्परेचरनुसार स्वतःचं टेम्परेचर चेंज करून वातावरणाशी स्वतःचं टेम्परेचर जुळवून घेतात, म्हणजे बदल करतात आपल्या टेम्परेचरमध्ये बाहेरच्या टेम्परेचर, त्यांना ऑस्मो कन्फर्मर्स असे म्हणायचं. आणि ऑस्मो रेग्युलेटर्स म्हणजे काय की असे ॲनिमल्स जे बाहेरचं टेम्परेचर काहीही असू दे, आतलं बॉडी टेम्परेचर आहे तसंच मेंटेन करून पर्यावरणाशी समतोल साधतात. मग त्याच्यामध्ये आयन एक्सचेंज वाढवतात पण इंटरनल टेम्परेचर आहे तसंच रेग्युलेट करतात, त्यांना ऑस्मो रेग्युलेटर्स असे म्हणतात. मोस्टली मराईन ऑर्गॅनिझम्स आर ऑस्मो कन्फर्मर्स अँड फ्रेश वॉटर अँड टेरेस्ट्रियल ऑर्गॅनिझम्स आर ऑस्मो रेग्युलेटर. म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये असणारे जे काही ॲनिमल्स आहेत ते ऑस्मो कन्फर्मर्स आहेत आणि
गोड्या पाण्यामध्ये म्हणजे फ्रेश वॉटरमध्ये किंवा टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवरती असणारे जे प्राणी आहेत ते ऑस्मोरेग्युलेटर्स आहे. यांच्यामध्ये त्यांना दे आर ऑल्सो नोन ॲज स्टिनोहॅलाइन अँड युरिहॅलाइन ऑर्गॅनिझम. आता स्टिनोहॅलाइन अँड युरिहॅलाइन म्हणजे काय, तर स्टिनोहॅलाइन म्हणजे दे कॅन टॉलरेट नॅरो रेंज ऑफ सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे त्यांना म्हणजे असे ॲनिमल्स की एका ठराविक सॉल्ट कॉन्सन्ट्रेशनमध्येच ते स्टेबल राहू शकतात, त्यांना स्टिनोहॅलाइन असे म्हणतात. आणि युरिहॅलाइन म्हणजे काय, दे कॅन टॉलरेट वाईड रेंज ऑफ सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे असे ॲनिमल्स की जे सॉल्ट कॉन्सन्ट्रेशनची व्हरायटी वाईड रेंजमध्ये असली सुद्धा तरीसुद्धा टॉलरेट करू शकतात. ओके, म्हणून त्यांना स्टिनोहॅलाइन अँड युरिहॅलाइन असे म्हणतात. देर आर मेनली 2 टाईप्स ऑफ नेफ्रिडिया. म्हणजे नेफ्रिडिया हा एक्सक्रेटरी ऑर्गन मानला जातो की याच्यातून एक्सक्रिएशन हे अधिक व्यवस्थित होतं. ओके, देर आर मेनली 2 टाईप्स, प्रोटोनेफ्रिडिया अँड मेटानेफ्रिडिया. पहिला बघूया प्रोटोनेफ्रिडिया म्हणजे काय. दीज आर नेटवर्क ऑफ डेड एंड ट्यूब्स कॉल्ड ॲज फ्लेम सेल्स. म्हणजे हे काय आहेत, एक नेटवर्क आहेत. प्रोटोनेफ्रिडिया या काय आहेत, नेटवर्क आहेत. डेड एंड ट्यूब्स म्हणजे ज्याला एंड आहे किंवा त्यांना फ्लेम सेल्स असे सुद्धा म्हणतात. दीज आर मोस्टली फाउंड इन द ॲनिमल्स वेअर ट्रू बॉडी कॅव्हिटी इज अब्सेंट. म्हणजे प्रोटोनेफ्रिडिया कुठं आपल्याला बघायला मिळतात की जिथं ट्रू बॉडी कॅव्हिटी ॲब्सेंट आहे. माशी याचे एक्झाम्पल्स कुठले आहेत, तर प्लॅटीहेल्मिंथसमध्ये येणारे ॲनिमल्स, ॲनेलिड्समध्ये येणारे ॲनिमल्स, ॲम्फिऑक्सस अँड रोटिफोर्स. म्हणजे या ॲनिमल्समध्ये तुम्हाला प्रोटोनेफ्रिडिया बघायला मिळतील की ज्यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी ॲब्सेंट आहे आणि त्यांच्यामध्ये नेटवर्क आहे कशाचं, ट्यूब्सचं, ज्यांना की डेड एंड आहे किंवा फ्लेम सेल्स आहे. ओके, याला प्रोटोनेफ्रिडिया असे म्हणतात. मेटानेफ्रिडिया म्हणजे काय, दीज आर अनब्रांच्ड कॉइल्स दॅट कनेक्ट टू बॉडी कॅव्हिटी थ्रू फनेल लाईक स्ट्रक्चर्स कॉल्ड ॲज नेफ्रोस्टोम्स. ओके, याचं एक्झाम्पल आहे अर्थवर्म. आता यांच्यामध्ये काय बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे आणि यांच्यामध्ये अनब्रांच्ड कॉइल्स आहेत ज्या की या बॉडी कॅव्हिटीला कनेक्ट झालेल्या आहेत. त्यांच्यामध्ये फनेल लाईक स्ट्रक्चर आहे, त्याला नेफ्रोस्टोम्स असे म्हणतात. म्हणजे ज्यांच्यामध्ये नेफ्रोस्टोम्स आहेत त्यांना मेटानेफ्रिडिया असे म्हणतात. असं कोणामध्ये आहे, तर अर्थवर्ममध्ये आहे. ओके, हे झालं प्रोटोनेफ्रिडिया आणि मेटानेफ्रिडियाच्या माध्यमात. आता बाकीच्या ॲनिमल्समध्ये इन मोस्ट ऑफ द इन्सेक्ट एक्सक्रिशन टेक्स प्लेस बाय सेट ऑफ ब्लाइंड एंडेड ट्यूब्स कॉल्ड ॲज माल्फिजियन ट्यूब्युल्स. आता प्रोटोनेफ्रिडिया आणि मेटानेफ्रिडियाच्या नंतर इन्सेक्ट्समध्ये तुम्हाला माल्फिजियन ट्यूब्युल्स बघायला मिळतील एक्सक्रिशनसाठी. त्याच्यानंतर क्रस्टेशियन्स हॅव ग्रीन ग्लँड्स ॲज एक्सक्रेटरी ऑर्गन. म्हणजे क्रस्टेशियन्समध्ये तुम्हाला ग्रीन ग्लँड्स बघायला मिळतात. इन एकायनोडर्माटा डायरेक्ट डिफ्युजन ऑफ वेस्ट मॅटर ऑर एक्सक्रिशन थ्रू ट्यूब फिट. आता इकायनोडर्माटामध्ये येणारे जे ॲनिमल्स आहेत आपण बघितलेले आहेत फायलम्स सगळे, त्याच्यामध्ये तुम्हाला ट्यूब फिट बघायला मिळेल एक्सक्रिशनसाठी. अँड फायनली इन द मॅमल्स किडनीज हॅव द कलेक्शन ऑफ फंक्शनल युनिट्स कॉल्ड ॲज नेफ्रॉन्स. म्हणजे एक्सक्रिशनसाठी काय काय आहेत बघा. पहिले जे ॲनिमल्स आहेत प्लॅटीहेल्मिंथस, ॲनेलिड्स या सगळ्यांच्यामध्ये प्रोटोनेफ्रिडिया असतात. त्याच्यानंतर अर्थवर्मसारखे जे ॲनिमल्स आहेत यांच्यामध्ये मेटानेफ्रिडिया आहे. त्याच्यानंतर इन्सेक्ट्समध्ये तुम्हाला माल्फिजियन ट्यूब्युल्स आहेत. क्रस्टेशियन्समध्ये तुमच्यामध्ये ग्रीन ग्लँड्स आहेत. इकायनोडर्माटामध्ये ट्यूब फिट आहे आणि मॅमल्समध्ये किडनीज आहे. आता हे सगळे कुठले ऑर्गन आहेत, तर ते मेन एक्सक्रेटरी ऑर्गन आहेत. आणि या सगळ्यांचं फंक्शन एकच आहे, बॉडीमध्ये जे काही एक्सक्रेटरी मटेरियल आहे ते सगळं बॉडीच्या बाहेर एक्सक्रीट करणं हेच यांचं सगळ्यांचं फंक्शन आहे. So this is about the excretory product. Okay, animals which are excreting the excretory product in the form and the organs of excretion.
In the next lecture, we are going to see the excretory system in the human being. Okay, thank you.